नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. कामं जेव्हा आपण घाईघाईत करायला जातो ना, तेव्हा असं काहीतरी वाढवा होऊन जातं आणि माझ्याकडून पण तसंच झालं. बोलतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. जरासं दुर्लक्ष झालं, काहीतरी मोबाईलमध्ये मेसेज आला म्हणून बघायला गेले आणि तेवढ्या वेळामध्ये दूध असं काय म्हणतात त्याला, एकदम फटाफट असं खाली ओतू गेलं आणि मग हे वाढवा काम मला करायला लागतंय. कारण एकदा दूध खाली गेलं की मग तो गॅस आणि ओटा आणि सगळं विचारूच नका केवढा गोंधळ होतो. ही साफसफाई करतच माझा किती वेळ गेला आणि देवपूजेला सुद्धा बत्ती करायला मला लेट झालं. पण ठीक आहे, उशीर झाला तरी मी लगेच बत्ती करून घेतली आणि म्हटलं चला बाकीच्या कामांना लागूया. आज थोडासा मला आराम होता, स्वयंपाकाचं काम नव्हतं. हे बघा हा कसा येऊन लोळतोय बघा दरवाजामध्ये आणि याची ही जागा आहे, इथेच येऊन बरोबर लोळतो तो. हा बघा कसा झोपलाय बघा, आराम चाललाय लालूचा. लालू लालू झोपायचंय तुला? झोपायचंय? ठीक आहे, झोप झोप झोप. परत झोपला बघा. तर आज योगा क्लासवरून येताना माझी नजर गेली एका भाजीच्या दुकानामध्ये आणि तिकडे एकदम छान अशी लाल लाल गाजरं मला दिसली आणि इतकं छान वाटलं बाबा. फ्रेश गाजरं आहेत. म्हटलं चला सीझन संपायच्या आधी पुन्हा एकदा हलवा करून घेऊया. कारण माऊला गाजरचा हलवा खूप आवडतो आणि मला स्वतःला पण खूप आवडतो. पण साखर असते त्यामुळे मग मी थोडासा कमी खाते. मी कच्चे गाजर जास्त खाते. मला असं किसलेला गाजर आहे ना खूप आवडतो. खरं तर गाजर किसण्याचा मला कंटाळा येतो, पण एकदा किसून झालं की मग बनवायला मला कंटाळा नाही येत. कारण माझ्याकडे एक ट्रिक आहे, मी कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे. कारण तो झटपट तयार होतो आणि टेस्टी पण लागतो. आणि मी एका वेळेला खूप जास्त असं गाजर आणत नाही, म्हणजे 1 किलो 2 किलो असे गाजर आणत नाही. साधारणतः अर्धा किलोच आणते एका वेळेला. कारण माझं असं मत आहे, आमची फॅमिली एक तर छोटी आहे आणि त्याच्यामध्ये ताजं ताजं आणायचं, थोडंसं करायचं, खायचं, विसरून जायचं, पुन्हा खावंसं वाटलं पुन्हा आणायचं. आणि फ्रेश खाल्लेलं कधी पण चांगलं. मग ते 1 किलो 1.5 किलो 2 किलो करा आणि मग त्यानंतर ते शिळं खात बसा. मला हा किस ना खूप आवडतो गाजराचा, खूप टेस्टी लागतो. झालं असं ना की मी वांगेसुद्धा आणले होते भरीत करण्यासाठी आणि ते रेडी पण केले भाजून वगैरे. पण सकाळची जी कोबीची भाजी केलेली होती ना तीच भरपूर उरलेली होती. मला असं वाटलं संपून जाईल, पण नाही संपली. कारण माऊने फक्त डाळ भातच खाल्ला. मग मी ठरवलं, म्हटलं वांग्याचं भरीत नकोच करायला, कारण ते बनवल्यावर ते पण उरणार. त्यापेक्षा मग दुसऱ्या दिवशी सकाळची भाजी होऊन जाईल आपली. तर मी वांगे भाजून ठेवले होते आणि इकडे मी गाजरचा हलवासुद्धा लगेच करून घेते. तर ह्याची रेसिपी एकदम सोपी आहे. फक्त 2-3 चमचे तूप टाकून त्यामध्ये व्यवस्थित आपण गाजर जो किसलेला आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर लालसर असा कलर आल्यानंतर त्यामध्ये दूध आणि साखर टाकायची आहे आणि मग त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. 2-3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा होतो कधी कधी. तर कुकर थंड झाल्यानंतर मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवटी वेलची पावडर वगैरे टाकणार आहे गाजराच्या हलवामध्ये. आता हे वांग्याचं भरताची तर तयारी झालेली आहे, पण हे मी असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. साफ करून ठेवलेली आहे भाजी, म्हणजे सकाळी लवकर टिफिनसाठी रेडी होऊन जाते भाजी. जास्त काही मेहनत करायची गरज लागत नाही, कारण आलं लसणाची पेस्ट तर आपली रेडीच असते. फक्त कांदा कापला, कोथिंबीर, कढीपत्ता टाकला की 10 मिनिटात आपली भाजी रेडी होते. तर कुकर तर लावून झालेला आहे आणि माझा हलवा जो आहे तो एकदम काही मिनिटांमध्ये बनवून रेडी होणार आहे कुकरमध्ये. जेव्हा आपण गॅस बंद करतो, कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण जेव्हा आपण काढतो ना, तेव्हा आपल्याला दिसतं की थोडंसं पाणी असतं त्याच्यामध्ये. कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे गाजराला सुद्धा आणि थोडंफार पाणी सुटतं. तर थोडंसं पाणी असतं. मग काय करायचं असतं की झाकण काढलं की फुल गॅसवर थोडंसं आटवायचं ते पाणी. आपण हलवा व्यवस्थित हलवत राहायचा बराच वेळ. हलवा व्यवस्थित हलवत राहायचा बराच वेळ हलवायचा. मग त्यानंतर जेव्हा तो असा छान ड्राय होतो, एकदम पण ड्राय नाही होऊ द्यायचा, थोडासा मॉइस्ट असा होतो, तेव्हा आपण गॅस बंद करायचा. मग तो थंड करायचा आणि मग तो खायचा. तर एकदम शॉर्टकट पद्धत आहे आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की टाइमपास करत एकदम हळूहळू जो हलवा आपण नॅचरली जसा बनवतो, म्हणजे ट्रेडिशनली जसा बनवतो, नॅचरलीपेक्षा ट्रेडिशनल शब्द योग्य आहे. तर ट्रेडिशनली जसं पूर्वापार असं आपली आई वगैरे सर्वजण बनवायचे, त्या पद्धतीने जर आपण कढईमध्ये बनवत बसलो तर त्याला खूप वेळ जाणार. मला माहिती होतं आणि ऑलरेडी मला लेट झालं होतं स्वयंपाकाला. आज काय झालं ना, मी माझ्या जे आमचे डॉक्टर आहेत ते डॉक्टरांकडे गेले होते आणि तिकडे मला वेळ लागला
बऱ्यापैकी, त्यामुळे मग आल्यानंतर मग मी पहिले हलवा बनवायला घेतला. डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी हलवा किसून ठेवला होता आणि आल्यानंतर हलवा बनवला, कारण आज मला स्वयंपाकाचं काम नव्हतं. सकाळी मी जो स्वयंपाक केला होता तोच भरपूर होता, तर त्याच्यामुळे मला आता पुन्हा बनवायचं नव्हतं. आणि जेव्हा सकाळचा स्वयंपाक भरपूर असतो तेव्हा मी संध्याकाळी परत वेगळा बनवत नाही, कारण अन्नाची पण नासाडी होते आणि स्वयंपाक असताना पुन्हा स्वयंपाक करण्यात मी त्या भानगडीत पडत नाही. तो वेळ मी दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये इन्व्हेस्ट करते. जसं की मी आता हलव्यासाठी गाजर आणलेले होते, तर मी पटकन गाजरचा हलवा बनवून घेतला. किंवा मला काही रील्स वगैरे शूट करायचे असतात इंस्टाग्रामसाठी वगैरे, मग मी त्या शूट करत बसते. किंवा अजून काही इम्पॉर्टंट अशा रील्स येतात बघा यूट्यूबवर वगैरे, शॉर्ट्स व्हिडिओ येतात आणि इंस्टाग्रामवर सुद्धा रील्स येतात की ज्या खूप आपण त्या बघून इन्स्पायर होतो की अशा प्रकारच्या रील्स आपण पण बनवायला पाहिजे. किंवा काही काही इन्फॉर्मेटिव्ह रील्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला नॉलेज मिळतं. तर असं काहीतरी टाइमपास करत बसते. म्हणजे मला असं वाटतं की थोडासा वेळ आपण स्वतःला पण द्यायला पाहिजे. तर स्क्रोलिंग करते मी पण जास्त वेळ नाही, थोडा वेळ करते. जर मला काही इम्पॉर्टंट वाटलं तरच बघते, नाहीतर सोडून देते. तर आज तर मला स्वयंपाकाला सुट्टी आहे. तर मी तुम्हाला सांगायचं होतं मला की मी आजसुद्धा एक नवीन प्रोडक्ट ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. तुम्हाला वाटत असेल किती शॉपिंग करते, पण ॲक्च्युली माझी एक्सपेरिमेंट थोडीशी चालू आहे नवीन प्रोडक्ट्सवर. तर त्यासाठी मी प्रोडक्ट्स मागवते. आज मी माझं मेकअप प्रोडक्ट मागवलं आहे. मेकअपसाठी एक प्रोडक्ट मागवलं आहे की ते फाउंडेशन आहे, म्हणजे फाउंडेशन मूज ज्याला म्हणतात, लॅक्मेचं मूज. तर हे सुद्धा माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलं होतं. तिने ऑलरेडी वापरलेलं आहे आणि तिला खूप चेहऱ्यावर ग्लो वगैरे येतो ते लावल्यानंतर, असं ती म्हणते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला लावल्यानंतर. तर कसं आहे ना, मला व्हिडिओ शूटसाठी किंवा रील्सच्या शूटसाठी, इंस्टाग्रामसाठी वगैरे जेव्हा शूट करायचं असतं तेव्हा आपण प्रॉपर पूर्ण मेकअप करत बसण्यात वेळ नसतो आपल्याकडे. आधी प्रायमर लावा, मग त्याच्यानंतर कन्सिलर लावा, मग फाउंडेशन लावा. एवढा वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे जर असं एक प्रोडक्ट असेल की जे लावल्यानंतर आपलं पटकन आपला मेकअप रेडी होऊन जाईल, म्हणजे लुक पण आपला एकदम फ्लॉलेस येईल आणि वेळ पण कमी लागेल, अशी जर एखादी वस्तू आपल्याला मिळाली तर आपण विचार करतो का नाही यार, आपण नक्की घेऊ. तर ही वस्तू पण तशीच आहे, जी एकच लावायची आहे आणि तुमचं काम होणार आहे. तुम्ही डेली यूज करू शकता, ऑफिससाठी पण यूज करू शकता, कोणत्या फंक्शनसाठी पण यूज करू शकता. तर ते प्रोडक्ट मी आता तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की ते प्रोडक्ट कसं आहे. तर ते लॅक्मेचं प्रोडक्ट आहे आणि थोडंसं कॉस्टली आहे, पण मला असं वाटतं की तुमचा जो वेळ वाचणार असेल आणि जर थोडेसे पैसे जास्त देऊन तुम्हाला जर चांगलं प्रोडक्ट मिळत असेल तर 10 गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा एकच चांगल्या गोष्टीमध्ये आपण नेहमी इन्व्हेस्ट करावं. तर हा व्हिडिओ काय स्पॉन्सर वगैरे व्हिडिओ नाही आहे, मी काय कोणाची ॲड करत नाही आहे, फक्त मला ते प्रोडक्ट चांगलं वाटतंय म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. तर मी चला तुम्हाला दाखवते पटकन काय प्रोडक्ट येते. तर प्रोडक्ट मी ओपन करते, म्हणजे बॉक्स फोडला आहे, प्रोडक्ट ओपन करते. तर हे बघा, हे आहे ते लॅक्मेचं प्रोडक्ट. नाव उलट दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा आहे. तर मी पटकन ओपन करते आता हे पण ओपन करण्यासाठी मला सुरी लागणार नाही, झालं ओपन थँकफुली. तर मी तुम्हाला दाखवते पटकन ओपन करून. वाव, ह्याची पॅकेजिंग बघा किती छान आहे. अशी छान अशी डब्बी आहे मस्त. आणि ओपन करते मी. हे बघा, अशा प्रकारे हे आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी आहे ना अशी एखाद्या क्रीम सारखी नाही, एखादा स्पंज कसा असतो तशी वाटते. तर मी तुम्हाला थोडंसं लावून दाखवते. माझी स्किनवर लावू की मी डायरेक्ट स्किनवर नाही लावत, एक काम करते मी हातावर लावून तुम्हाला दाखवते. एक मिनिट, मला व्हिडिओ ॲडजस्ट करावा लागेल त्यासाठी. हे बघा, आता हा माझे हात आहेत, आधीचा आणि नंतरचा हात तुम्ही, म्हणजे मी आफ्टर काय बोलतात त्याला, बिफोर आणि आफ्टर दाखवेल तुम्हाला. तर हे बघा, हे क्रीम अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे आणि माझा स्किन टोन आयव्हरी फेअर कलर आहे म्हणून मी आयव्हरी कलरचं प्रोडक्ट मागवलं आहे. बघा, एवढं फक्त मी स्प्रेड केलं आणि माझं काम झालंय. याच्यावर मी काहीच आपण लावायचं नाही, फक्त एवढंच लावायचं. याच्यावर पावडर सुद्धा लावायची गरज नाही. हे बघा, लावून झालं प्रोडक्ट माझं. आता ह्या आणि ह्या हातामध्ये फरक बघा. ह्या हातावर काहीच प्रोडक्ट नाही लावलंय आणि ह्या हातावर प्रोडक्ट लावलंय.
तुम्हाला फरक जाणवत असेल किती पटकन याचा इफेक्ट झालाय. आणि फक्त मी एवढूसं घेतलं, एकदम एवढूसच घेतलंय तरी याचा किती छान इफेक्ट आलाय. म्हणजे माझ्या स्किन टोनला हे एकदम परफेक्ट मॅच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी इथे पण थोडंसं लावून दाखवते. याच्यापेक्षा हे काळा दिसतोय ना हात, थोडंसं तुम्हाला लावून दाखवते. आणि इतकं स्मूथ आहे ना हे, ह्याचं टेक्स्चर एवढं स्मूथ आहे असं. हे बघा, इन्स्टंट फेअरनेस पाहिजे असेल तुम्हाला तर हे प्रोडक्ट मागवा. हे मी ॲमेझॉनवरून मागवलंय. तुम्ही फ्लिपकार्ट किंवा पर्पल.com किंवा नायका कुठूनही मागवू शकता. इन्स्टंट गोरा हात बघू शकता तुम्ही माझा. वाव, एकदम ग्रेट आहे यार हे प्रोडक्ट. मला तर खूप आवडलंय. फरक बघा, ह्या हातामध्ये आणि ह्या हातामध्ये फरक बघा. इन्स्टंट गोरा झालेला आहे माझा हात. किती छान दिसतोय ना हात माझा, एकदम गोरा गोरा पान. हिरोईन लोक हेच लावत असतील ना, हिरोईन लोक तर हेच लावत असतील. बघितलं तुम्ही किती फरक पडलाय माझ्या हातामध्ये. हात बघा किती गोरा दिसतोय. माझ्या चेहऱ्यापेक्षा माझा हात एकदम गोरा दिसायला लागलाय. तर इतकं भारी आहे हे प्रोडक्ट. मला तर खूप आवडलंय. माझी बहीण मला सांगत होती की तू घे घे, पण ॲक्च्युली ना खूप कॉस्टली होतं हे. मला वाटतं याची प्राईस काहीतरी 850 रुपये याची प्राईस आहे. पण हे ऑफरमध्ये मला 350ला काहीतरी पडलं. हाऊ लकी आय एम. मला अशी म्हणजे पटकन, म्हणजे माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मी सर्च केलं. बरं, तिने सजेस्ट केल्यानंतर मी सर्वात आधी फ्लिपकार्टवर सर्च केलं. तर फ्लिपकार्टवर 850 रुपयाला होतं. त्यानंतर मग मी पर्पल.com वर गेले तर तिकडे 650 रुपयाला होतं. आणि नायकावर नाही बघितलं मी. मग त्याच्यानंतर म्हटलं चला ॲमेझॉनवर बघूया. तर ॲमेझॉनवर फुल वुमन्स डेच्या ऑफर चालू होत्या. तर ॲमेझॉनवर मला हे ऑफरमध्ये फक्त 344ला पडलं, फक्त 344. तर इतकं स्वस्त पडलेलं आहे. आणि तुम्ही इफेक्ट बघू शकता किती छान दिसतोय माझा हात. आता तर माझं काम झालेलं आहे. मी खूप खुश झालेली आहे आणि खूप इम्प्रेस झाली या प्रोडक्टवर. तुम्हाला जर आवडत असेल, हे आवडलं असेल तर मी तुमच्याशी लिंक शेअर करेल. पण मला आधी कमेंट करा. ज्यांना हवं आहे त्यांनी आधी कमेंट करा, मग मी लिंक शेअर करेल. पण ऑसम प्रोडक्ट आहे, 1 नंबर प्रोडक्ट आहे. आणि मी तर खूप खुश आहे, कारण माझं मेन काम झालेलं आहे. प्रत्येक वेळेला व्लॉगसाठी रेडी होताना किंवा व्लॉगसाठी तर मी मेकअप करतच नाही. जशी आहे फक्त केस वगैरे बांधते, थोडंसं काजळ लिपस्टिक वगैरे लावली तर लावली, नाही तर कधी कधी ते सुद्धा लावत नाही मी. तर मेन माझा जो कन्सर्न होता ना मेकअपचा, तो कशासाठी असतो माहिती आहे का? रील्ससाठी असतो. इंस्टाग्रामसाठी शूट वगैरे करण्यासाठी वगैरे, रील्ससाठी मेन म्हणजे. तर मग त्यावेळेला काय होतं ना की 3-4 क्रीम घेऊन थापत बसण्यापेक्षा ही एक क्रीम एकदम बेस्ट आहे. मी आता प्रत्येक ठिकाणी हीच क्रीम कॅरी करणार आहे, मग ते माझं कसलंही शूट असू दे. हां, स्पॉन्सर शूट असेल म्हणजे दुसरं कोण मला मॉडेल म्हणून घेत असेल तर मला नाही वापरता येणार. पण जेव्हा माझं स्वतःचं शूट असेल तेव्हा मी हे नक्कीच वापरू शकते, कारण मी डान्सचे वगैरे रील्स इंस्टाग्रामला टाकत असते. तुम्ही नक्की माझ्या इंस्टाग्रामला व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की एकदा जाऊन बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं इंस्टाग्रामचे रील्स ते पण मला कमेंट करा. आणि इंस्टाग्रामला मला फॉलो नक्की करा. तर हे प्रोडक्ट ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी प्लीज कमेंट करा. मग मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही लिंकवर क्लिक करून डायरेक्टली हे प्रोडक्ट परचेस करू शकतात. आणि सध्या ऑफर चालू आहे तर पटकन मिळून जाईल तुम्हाला. तर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचा विचार करते. तर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवेल कदाचित ह्याचा. मागे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेच नव्हते, तर आता विचार चालू आहे माझा पुन्हा शॉर्ट व्हिडिओ सुरू करायचे. तर माझं तर काम सॉर्ट आउट झालेलं आहे. खूप वेळ वाचणार आहे माझा ह्या एका प्रोडक्टमुळे, की जस्ट अप्लाय करा आणि तुम्ही एकदम गोरे 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 पान होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ज्यांना अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आवडतात त्यांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असे प्रकारचे प्रोडक्ट्स घेऊ शकतील आणि त्यांनासुद्धा फायदा होईल. तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.